प्रेक्षक मंडळी हो नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये असं झालं आहे की जो धैर्य असतो तो आणि सावी एका रूममध्ये झोपलेले असतात. तेवढ्यात होतं असं, जो धैर्य आहे आणि सावी घरात असतात ते झोपलेले असताना तिथं जी इरा आहे ती येते आणि आल्यानंतर ते बघतात की दोघे झोपलेले आहेत. तिला खूप राग येतो. तिच्या हातामध्ये चाकू असतो. ती चाकू घेऊन जी सावी आहे तिच्यावर हमला करायला लागते. ती बोलते, की "सावी, माझे धैर्य तू तुझ्यापासून, माझ्यापासून लांब केले आहे. त्यामुळे मी तुला सोडणार नाही." असं ती बोलत असते. त्यानंतर होतं असं, ती हमला करायला लागते. पण तेवढ्यात तिथं जी दामिनी आहे ती येते आणि तिचा हात पकडते. हात पकडल्यानंतर थोडंसं तिला बाजूला घेऊन जाते. तेवढे तिथं होतं असं, जी अवंती असते ती वर येते आणि ती बघते काही तर ती बघते तर दोघंही झोपलेले असतात एकमेकाच्या मिठीमध्ये आणि त्यानंतर ती दरवाजा लावून घेते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर होतं असं, जी दामिनी असते ती इराला बाहेर घेऊन जाते. बाहेर घेऊन गेल्यानंतर ती बोलते, "तुझं काय चालू आहे? बावळट आहेस का तू? काही काय करते?" तेवढ्यात सावीला काहीतरी असं जाणवतं आणि ती डुचकून उठते आणि बोलते, "धैर्य, इथं कोणी आलं होतं का?" तर धैर्य बोलतो, "कशाला कोणी येईन सावी, झोपा." त्यानंतर सावी बोलते, "नाही धैर्य, आपला दरवाजा उघडा आहे. तुम्ही बघा बरं एकदा." त्यानंतर धैर्य उठतो आणि दरवाजापाशी जातो. दरवाजापाशी गेल्यानंतर तो बाहेर जाणार असतो, पण तिथं दामिनी आणि जी इरा असते तिथं लपलेले असतात आणि धैर्य काय बाहेर जात नाही. दरवाजा लावतो आणि परत येऊन झोपतो. त्यानंतर जी दामिनी असते ती इराला तिथून घेऊन जाते आणि बोलते, "तुझं डोकं फिरलंय का?" तर जी इरा असते ती बोलते, की "मला त्या सावी माझ्या वडिलांचा बदला घ्यायचा आहे. त्या सावीमुळेच माझ्या वडिलांचा जीव गेला आहे." असं ती बोलते. त्यानंतर जी दामिनी असते ती बोलते, "असं तू काही करू नको. शांत डोकं धर. माझ्या पण मनात राग आहे. पण लगेच काही करता येणार नाही आपल्याला." असं ती बोलत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धैर्य, सावी, विलास, अवंती सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात. तिथं धैर्याला सावी वाढत असते. तर धैर्य मुद्दामून सावीला तुमच्या हाताने भरवा घास असं आग्रह धरत असतो. त्यानंतर तेवढ्यात होतं असं, जी इरा असते ती येते. तिच्या हातामध्ये बॅग असते आणि ती सर्वांसमोर सांगते, की "मी घर सोडून चालली आहे. मला या घरात बिलकुल राहायचं नाहीये." असं ती बोलते. त्यानंतर विलास आणि ते बोलतात, "काय गं, काय झालंय नेमकं? तुला ही सावी बोलली का इथून जा म्हणून?" तर जी दामिनी असते ती येते आणि बोलते, "तिला कोणीही बोललं नाही. तिला जायचंय इथून. तिला जाऊ द्या. तिच्यावर कोणाचाही दबाव नाही. कारण धैर्याचं सावीवर प्रेम आहे. त्यामुळे मी बिलकुल त्यांना आग्रह किंवा मध्यस्थी करू शकत नाही. त्यामुळे तिला जायचं असेल तर जाऊ द्या." त्यानंतर जी इरा असते ती सावीपाशी येते आणि बोलते, "आता तू खुश झाली असेल. माझे धैर्य तुला भेटले. खुश झाली असेल. चल येते मी आता राहा सुखाने आणि तुला बघून घेईन." असं बोलते आणि तिथून ती निघून जाते. तेवढ्यात जे धैर्य आणि सावी असते ते बोलतात, की "आता आपण तुझ्या बाबांच्या ती बायोग्राफी आहे त्याच्यावर दोघंही काम करू." त्यानंतर दामिनी घाबरते आणि बोलते, की "हे बघा," मनातल्या मनात बोलते, की "मला यांना बायोग्राफी जे गुरुकुल मिशन आहे त्यांच्याबद्दल या दोघांनाही कळालं नाही पाहिजे. जर कळालं तर सगळं भांडं फुटलं जाईल." असं ती बोलत असते. आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.